कल्याण डोंबिवली 65 बेकायदा इमारती तोडण्याचे उच्च न्यायालयानं केडीएमसीला आदेश दिलेले आहेत आणि कल्याण डोंबिवलीमधील 65 इमारतींमधील रहिवाशांचा आक्रोश सुद्धा पाहायला मिळतोय। अधिकाऱ्यांच्या खोट्या कागदपत्रांमुळे रहिवाशी रस्त्यावर उतरलेत आणि 65 इमारतींमध्ये एकूण 6,500 नागरिकांना बेघर होण्याची वेळ आली आहे। आज आमची पूर्ण कागदपत्र सर्व रेडी आहे, रजिस्ट्रेशन झालंय, रेरा बघून सनी आम्ही रूम घेतलेली आहे, रजिस्ट्रेशन वगैरे झाले आणि आज नोटीस देत आहे खाली करा म्हणून। आज आम्ही कुठे जायचं आहे? आम्हाला याच्यावर विषयावरती न्याय पाहिजे सरकारकडून। 21 वर्षाची फंड सर्व्हिस सगळी मी बिल्डरला दिली, ते कमी पडले म्हणून लोन काढलं। हे सगळं ऑथराईज करून द्यायला पाहिजे गव्हर्नमेंटने। आमचे पैसे घेतलेले आहेत रजिस्ट्रेशनचे, रेरा खाली दाखवलं म्हणजे रेराचेही पैसे घेतले असतील। आमचं रजिस्ट्रेशन कुठल्या हिशोबाने केलं, आम्हाला टॅक्स कुठल्या हिशोबाने लावला, पाण्याचं कनेक्शन कसं दिलं आणि सगळ्या गोष्टी केल्याच्या नंतर तुम्ही बोलता अनलिगली आहे। पण आमचं कुटुंब रस्त्यावर आलं तर याला जबाबदार कोण आहे? मी अपंग आहे आणि आता माझे मिस्टर पण नाही आणि होते ना ते तेवढी कमाई त्याच्यात टाकून मी घर घेतलंय। आता ते घर तुटणार तर मी जायचं कुठे?